हेलो 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 चेक हेलो 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 चेक 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 हेलो 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 चेक हेलो आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? अगदी काना कोपऱ्यात वरती बसणारे सांभाळून बसा, खाली माणसाने बस त्यांना विना चिरडाल परत. आणि म्हणून जर आवाज निश्चित सर्वांना येतोय मला याची खात्री आहे, कारण तुमचे चेहरे सगळ्यांच्या हसरे दिसतात, बरोबर आहे ना? आणि म्हणून तुम्हा सर्वांना प्रथमताच कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर गणेश चतुर्थीच्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय तुरेवाले शाहीर बुलंद आवाजाचे शाहीर देवेंद्रजी चिमन बुवा शाहिराने विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत आपण या ठिकाणी घेऊन यायचे. माझा लेखी विषय आपण या ठिकाणी घेऊन जायचा. मग करायची सुरुवात. गणपती बाप्पा. प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते अब बन गई मैं शान. प्रेम की माला जपते जपते आप बन गई मैं शान. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में पी का नाम. सांसों की माला पे सिमरू में पी का आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. शुभ दिनाला तुझे मी पाहून रू, तुझे मी पाहून रू. अरे करतो मानाचा मी मुजरा आलसी का तुम्हा. अरे करतो मानाचा मी मुजरा आलसी का तुम्हा. मग अरे चूक भूल माझी करावी तू क्षमा. अरे ही चूक भूल माझी करावी तू क्षमा.
नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या अंबगावचं ग्रामदैवत आई काळश्रीला त्रिवार वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री विजय गंगाराम कदम अंबव कोंड कदमराव यांच्या सौजन्याने श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं कलगी आणि तुरा असा नादाचा चक्की सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाट्य मंडळ शाहीर राजे श्रीकांत मुक्काम सविणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय बेताळ नृत्यकला पथक तावंड बेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम कला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः तुम्हा सर्वांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो की पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि या पावसा पाण्याच्या दिवसातून आपण सर्वजण अति वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि खास करून ज्यांचे धन्यवाद ज्यांना देतो त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री विजय गंगाराम कदम अंबव कोंड कदमराव साहेबांचे देखील या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला आपण या कार्यक्रमात त्याची संधी दिली आणि म्हणून या परिवारातील श्री विलास कदम प्रवीण कदम आणि प्रफुल्ल दादा कदम यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीने ज्यांच्या सहकार्यानं आजचा कार्यक्रम या ठिकाणी आजची सेवा आपण पुढे घेऊन जातोय ते माझे संगीतकार गेले 7 ते 8 वर्ष अगदी प्रामाणिकपणे मला ढोलकीला साथ करतात. माझा ढोलकीपटू नागेश्वर किर्डवकर त्याचप्रमाणे ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू गेले 7 ते 8 वर्ष आज माझ्याकडे बँजोला साथ मला करतायत ललित दत्त गेसरे. कीबोर्डला मला साथ करतायत ते माझे बंधू. जरा एकदा उभा राहा बघू खुर्चीतनं वर उभा राहा लोकांना पण जरा कळू द्या की ज्यांचे मित्रांनो अगदी आपल्या कोकण वासियांसाठी एक नवीन वेगळी पर्वणी असते. ज्यांचे गण आपण सर्वांना अजरामर केले मला कीबोर्डला साथ करतात पंकज दादा काताळे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज माझं मी भाग्य समजतो की या छोट्याशा शाहिराला आज परत एकदा कीबोर्डला साथ मिळते. तुम्ही पण आता उभं राहा. हे 2 गणपती मानाचा आहे ना बघून ठेवा. हा सगळ्या गोवाचा चेहरा विसरा पण या दोघांचा विसरू नका. आज मित्रांनो ज्यांची गाणी ज्या ज्या गायकाची गाणी जे जे गायक आज गातात आपल्या कोकणामध्ये जी गाणी वाजतायत त्या गाण्याला एक आकार आणि त्या गाण्याला जी सोन्याची चमक जो माणूस देतो ते ख्यातनाम संगीतकार पंकजला घाणेकर यांच्यासाठी विक्रमांक जोरदार टाळ्या होऊन जाते. त्याचप्रमाणे आज मला ऍक्टोपॅडला साथ करतोय माझा भाऊ अगदी प्रामाणिकपणानं राजेश बुवाची बारीशिवाय कोणाकडे वाजवायला जात नाही माझा भाऊ प्रणव काताळे. आज एक ग्लास मला ऍक्टोपॅडला साथ करतोय. शैलीला मला साथ करतायत माझे दादा रोहित दादा जाधव. त्याचप्रमाणे आमचे सुशांत दादा देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. म्हणून मित्रांनो माझ्या वारंवार मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो की या सबंध कोकणामध्ये असं एकही कुठे गाव नाही आणि जिथे माझ्या डावा सावंतचं नाव नाही. डावा सावंतचे स्वतः मालक आणि आमचे संपूर्ण आमचे पिंट्यादादा असेल आमचा संकेत असेल आमची संपूर्ण टीम यांना देखील या ठिकाणी छोट्याशा शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मित्रपरिवार या पंचक्रोशीतील या तालुक्यातील या भागातील कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग या गर्दीमध्ये उपस्थित राहिले असतील तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिरी मानाचा मुजरा असेल. त्याचप्रमाणे खास करून या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत.
सुमित जुबळे, प्रथमेश सावंत, प्रशांत येरंडे, सूरज बेंडल, सचिन सावंत, यश नितोरे, ओंकार महादे, यश वेलवणकर, परेश महादे, अनिकेत एरंडे, हे कट्टर राजेश भाऊची चाहती या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे बंधू अगदी वेळोवेळी मुंबईपासून गावापर्यंत अगदी मला माझ्या सख्या भावाप्रमाणे माझ्या पाठीवरती असतात. अक्षरदा वेळवणकर ही माझी संपूर्ण सहकारी मंडळी, यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो माझा शिष्य गोड गाळा आहे दीपक नाचरे, अगदी बाईकवरून मित्रांनो खेडवरून देवरुखला पोहोचलाय पावसा पाण्यातून. तसेच माझे दादा विनायक दादा रेवाळे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अंबागावचे ग्रामस्थ असतील, अंबागावचा चाहता परिवार असेल, शेजारचं गाव आहे माझं निवे, आमची तुळसरीची मंडळी, या सर्वांनी सगळं मागं बसता होतो तुम्ही काय उपयोग सांगा. सर्वांना या ठिकाणी जेवढे चेहरे दिसत आहेत तेवढे सर्वांची नावं या ठिकाणी घेतोय. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आता सर्वांना बरोबर आहे ना, रीती रिवाज झालेला आहे, बरोबर आहे ना, ठासणी झाली, साखरपुडा झाला, विषय आला आता लग्नाचा, बरोबर आहे ना. कारण हा आदिमायेचा आणि भगवान शिवशंकराचा हा सारीपाठाचा खेळ म्हणजे शक्तितुरा. आणि आज 2-3 तासासाठी ज्यांची मी सौभाग्यकांक्षिणी आहे आणि जे माझा पती देव आहेत, बरोबर आहे ना, प्रेमाने शाहीर, माझे मित्र, बुलंद आवाजाचे शाहीर देवेंद्र झिमनबुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचा संच, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा हुआ. आणि म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी एक नामोल्लेख राहून गेला. माझे बंधू माझ्या गोपाळ समाजाची शान आहेत आणि या देवरुगावचे सुपुत्र अनिल दादा तावडे अगदी वेळोवेळी माझ्या कार्यक्रमाला दादा या भागामध्ये त्यांची उपस्थिती असते. माझे बंधू अनिल दादा तावडे आणि आमचे संपूर्ण देवरू गोपाळ समाज बांधव आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे बंधू, माझे आदरस्तंभ सचिनदादा मानव हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. बारी दणक्यातच होणार, तुमच्या पेट्रोलचा पैसा वाया जाणार ही ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, या गावचं ग्रामदैवत आई काळेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम वंदन माझे माझ्या माय पित्याला, दुसरे वंदन माझे त्या माझ्या सद्गुरु चरणाला. तिसरे वंदन माझे, तिसरे वंदन माझे, तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला. आणि चौथे वंदन माझे अमुग्य माझ्या बसलेल्या रसिक जना. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता सवन या ठिकाणी गातोय. म्हणायचं आहे काय तत्पूर्वी आज मित्रांनो ही लोककला, ही कोकणची लोककला ज्यांच्यामुळं संबंध कोकणामध्ये अगदी घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स, आमचा सुहेल असेल,
आमचे श्यामदादा असतील, अन्य माझे बंधू या ठिकाणी आले असतील, या सर्वांना शाहिरी मानाचा वजना करतो. स्तवन गातोय भोवाना पटेक सांगणे आहे बाबा, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बाकी कुठे बिझी असाल तिकडनं मात्र इकडे या आणि माझं स्तवन गातोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. की अंधार दूर करण्यासाठी दिव्यामध्ये मिरमिरणारी ती वाट पाहिजे. अंधार दूर करण्यासाठी दिव्यामध्ये मिरमिरणारी ती वाट पाहिजे. सामोरे आलेल्या संकटावर धैर्याने मात करणारी ती मात करा पाहिजे. अरे बुद्धी मिळवण्यासाठी, ही बुद्धी मिळवण्यासाठी या मुखामध्ये अकलेचे दात पाहिजे. आणि आज या सभा रंगणी हे रसिक राजा, आणि या शाहिराला तुझ्या प्रेमाची, तुझ्या आशीर्वादाची साथ पाहिजे. आणि म्हणून बघा, स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, आज हा शाहीर वारंवार सांगत असतो, ही छोटीशी नौका, हा शाहीर अगदी कमी वयामध्ये, अगदी कमी काळामध्ये ज्याला नवा रूपाला आणलं ते फक्त तुमचा आशीर्वाद. आणि म्हणून मी स्तवन माझ्या रसिक राजा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. रसिका, आणि केल्या तुमच्या आठवणी या हृदयात मी जमा. वंदना ही वंदना, अरे वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा. तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा. कलावंताची घडी
शाहीराची खरी आहे तुम्हा जाण तुझ्यामुळे वाढला या शाहीराची शान तुझ्यामुळे वाढली या शाहीराची शान तुझ्यामुळे वाढली या शाहीराची शान चूक बोल माझी तू करावी ही क्षमा चूक बोल माझी तू करावी ही क्षमा वंदना वंदना आज माझी रसिका वंदना वंदना आज माझी रसिका वंदना वंदना आज माझी रसिका वंदना आज माझी रसिका योग माझ्या जीवनात आला गायनाचा योग माझ्या जीवनात आला तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला कधीही सुराची मी केली ना तमा कधीही सुराची मी केली ना तमा वंदना वंदना आज माझी रसिका 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 केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा वंदना वंदना आज माझी रसिका वंदना वंदना आज माझी रसिका वंदना वंदना आज माझी रसिका वंदना ही वंदना आज महाराज रसिका तुम्हा बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी गोवा शिवराम धोडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा
या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझे बंधू आणि दादा तावडे याच्या माध्यमातून 201. आता स्तवन झालेलं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर ना? झोपलं नाही ना? पाऊस पण नाही आता, त्याच्यामुळे काय गारटायचा पण काय विषयच येत नाही. आणि म्हणून विषय काय झालाय? शक्तितुर्याची मित्रांनो, कलिकीतुर्याची माफ करा, कलिकीतुर्याची परंपरा आहे ना. स्तवन आणि गण ईश्वराचं नामस्मरण आहे. आणि गवलनीपासून बोवनकडनं आहे ना, त्यांना चिमटा हळूहळू हळूहळू घ्यायला सुरुवात करूया, कारण बारी आपल्याला अशी तापवायचीच आहे. बरोबर आहे ना? कारण विषय कसा आहे मित्रांनो, आज मी त्यांची बायको आहे. बरोबर आहे ना? तो माझा नवरा आहे ते ना, पती देव. मग देवाला शांत ठेवून चालेल काय हो? नाही ना? बरोबर आहे ना? म्हणून सांगतोय. नाहीतर त्याला मी एक डायलॉग मारला होता पहिल्या बारीत, त्याला लय फेमस झालाय तो, लय फेमस झाला. मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओ झिमन बुवा, चेंगल्या बोले वा. आज तुम्हाला कारण भारीच आहे बुवा, बुवा भारीच आहे. आणि गोड गाडा आहे, कार्यक्रम पण चांगलं करतात, सुंदर करतात. आता ते बघूया. आता मी पण त्यांना हलू 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 गाडी त्यांची ट्रॅकवरती, माझी गाडी घसरवत नाही, माझी पण सरळ जाऊ दे अशी. त्यांची जर घसरली तर त्यांच्या गाडीचं घेर माझ्याच हातात आहे. कुठं कुठं ढकलायचं ते मी ढकलतो. आणि म्हणून मित्रांनो, स्तवन झालंय, गाण्याकडे बोलतोय, म्हणायचं आहे काय लक्षात सांग. एका वर्षाने गणराया आले घराला, आनंद झाला भुवरी. अभुज साऱ्या भक्ता कि मनोभावाने पूजूया सिद्धी मनोभावाने पूजूया रिद्धी सिद्धी चमराला. आणि आज अडवितो मी सभारंगणी या गौरी हरा. जीवन बुवा, तुम्हाला नेहमी सांगतोय आणि आज पण सांगतोय, आता तुम्ही तुमचं हातात घ्या. काय? पेन आहे ना, पेन घ्या, सोबत वही पण घ्या, आणि हवा तसा खरडवून घ्या. जो हवा आहे तो ठेवा, नको तर त्या पावसात ते कोण. बरोबर आहे ना? म्हणून म्हणायचंय, अरे तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए छे, मेरे दिल का ले गए छे तेरे मस्त मस्त दोने. ऐका, म्हणायचं आहे काय? गाणं गाते मित्रांनो, लक्ष असावं. हे देवांचा तू देव मोरया, बाप्पा गणेशा, पाठी राखा तू भक्तांचा, अरे उभा तू
हे पाठी राखा तू भक्तांचा उभा तू हमेशा एक मागणे तव पाया धर कृपेची तू छाया सफरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया 1 2 3 4 तू छाया सफर करी नाच गया देव बाप्पा गणराया
छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया मागणी तव पाया सरगुकेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया मागणी तव पाया सरगुकेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया हो देवाचा तू देव मोरया बाप्पा गणेशा पाठीला तू भक्तांचा उभा तू रमेश पाठीला तू भक्तांचा उभा तू रमेश मागणी तव पाया सरगुकेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया मागणी तव पाया सरगुकेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया मागणी तव पाया सरगुकेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया मागणी तव पाया सरगुकेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया हो एक मागणे तव पाया धन कृपेची तू छाया सभरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया माझे बंधू माझा आधारस्तंभ सचिन दादा मानव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलंय मानाचा मुसरा करतो. आता बघा आता स्तवन आणि गण झालेलं आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना स्तवन आणि गण आता या ठिकाणी झालेलं आहे. आता खऱ्या अर्थानं जे ना बुवा बारी खतलव आणि बारी हा ती सुरुवात होते गवळणीपासून बरोबर आहे ना. आता व्हायचं कसं माहितीये तुम्ही आपलं गप व आपला रातभर वाटतं असं व्हायला नको मित्रांनो. कारण या भागामध्ये मी निश्चित कार्यक्रम केलेले आहेत आणि इकडचा पब्लिक बाई इकडचा पब्लिक शांत बसत लक्षात घ्या. आणि म्हणून स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. आता खरी कार्यक्रमाची जी मजा आहे जी खरी रंगत आहे ती होणार आहे सुरुवात आता गवलनीपासून बरोबर आहे ना. गवलन भुवन झाली माझा मला वाटतं या हंगामातला गणपती सीझन मधला आमचा माझा आणि भुवनचा पहिला कार्यक्रम आहे. अजून त्यांचा आणि माझा झोंबाट 2 वेळा होणार आहे. गणपतीत बुवा माझ्यासोबत निंदा आहे ना तीन तिगाडा आणि कान तिगाडा आणि म्हणून बुवा असू द्या बुवा चांगला आहे तो चांगला आहे त्यांना पण जरा समजून घेतला पाहिजे बरोबर आहे ना. म्हणून आता विषय कसा आलाय बघा शाहीराणा म्हणजे थोडासा त्यांचा एक पायाचा प्रॉब्लेम होता मित्रांनो गेल्या वर्षी आणि खूप मोठ्या मानाचा माणूस आहे कारण ते मोठ्या मानाने त्या सगळ्या गोष्टी मांडणे पण करतात. गेल्या वर्षी बुवानी माझ्यासोबतचा एक कार्यक्रम खुर्चीमध्ये बसून केला होता याच गणपतीमध्ये आणि तेव्हाच विघ्नहर्त्याला सांगितलं होतं शेवटी माणूस आहे बरोबर आहे ना. आज जी काही त्यांच्यावरती इडापिडा असेल ती बाजूला कर आणि आज शाहीर खऱ्या अर्थानं याच्या आधी खुर्चीवर बसून बारी करत होते आज बा उभं राहून बारी करतात बरोबर आहे ना. ही त्या विघ्नहर्त्याची मित्रांनो किमया आहे आणि बुवा मात्र ते मोठ्या मनानं मान्य करतात. आणि बऱ्याचशा शाहिरांनी मी कोणाची नावं घेणार नाही पण बऱ्याचशा शाहिरांनी बुवांच्या पायांवरती पण बऱ्याचशा गवळणी गायल्या होत्या. पण मित्रांनो कोणाच्या व्यंगावरती जाऊन बोलणं
हे काय आपल्याला पटत नाही. आणि म्हणून विषय आजच्या गवळणीचा जो आणलाय बुवा आहे ना, थोडासा तुम्हाला झोंबल पण बरा पण वाटेल जरा. म्हणून आता ऐका बुवा, म्हणायचं ऐकाय जीवन बुवा, आज तुमच्यासाठी एक आगळा वेगळा विषय आणलाय, म्हणून म्हणतोय लक्ष असावं. अरे आहेत गाणं सारे तुझे हे लबाड साथी. काना राधा काय म्हणते, अरे आहेत काना हे सारे तुझे लबाड साथी. आता बाकीच्या साथीने म्हणू नका भाऊ, आम्हाला म्हणतोय तुम्ही चांगलंच आहो. राधा म्हणते काना हे जे तुझे सोबती आहे, तुझे सवंगडी आहेत, ते थोडेसे लबाड आहेत, म्हणून म्हणते अरे आहेत काना हे सारे तुझे लबाड साथी. मग विसरून गेलेत तुझी अरे ती जीवा भावाची नाती. पण चोरी करून आलेत हरामी. अरे हे चोरी करून आलेत हरामी त्या माझ्या राती. मग तुझ्याच घरात जाऊन त्यांनी अरे बघ काना सार केलं याती. बघा बघा जाग्यावर बघा जीवन बुवा, आता पेनातली शाही संपवून देऊ नका. तुमच्या संपली तर बाजूच्या पेनी घ्या, पण अगदी अक्षर ठळक गिरवून वहीचा पान खाली फाटला तरी चालेल, पण लिहून काय शब्द म्हणायचे काय. आज 10 नंबरचं सरकार आर पंढरी फडके दिग्मे करा. म्हणतो भेटल जावा मी दुनियात, हो मला टक करा हो पुण्यात. विषय कसा बघा, आज तो माणूस आपल्यातून निघून गेला आहे, बरोबर आहे ना. पण बैलगाडीचा खरा जर नाक कुणी लावला असेल तर स्वर्गीय पंढरीशेठ फडके, बरोबर आहे ना. म्हणून म्हणायचंय विषय ऐका, हो ऐका. हे बरोबर विषय ऐका काय म्हणतोय. आज सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा. बघा आज सांगते मी राधा तो तुझा आणतोय बाधा. असा येऊन मधल्या सुटीत राधा म्हणते काना माझ्या सावल्या एक दिसना, एक हसन बघून दिसना तुझा आता. बदल म्हणतोय आज सांगते मी राधा तू जाणतोय बाधा. असा येऊन मधल्या सुटीत. ऐका आता खरी गंमत आहे. राधा म्हणते अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत. आहे ना. राधा काय म्हणते अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत. मग त्याला धरून ठेव मुठीत. ही इज माय फ्रेंड देवेंद्र शिनांबुवा. बदल म्हणतोय अरे तुझा तोतला कसा आहे हाय गुटगुटीत. मग त्याला धरून ठेवलं मुठीत. वा विषय काय आहे. राधा म्हणते काना तू माझ्या घरात येऊन माझ्या धान्यात दुधाची चोरी करतोस, बरोबर आहे ना. माझ्या घरात येतोस, शिक्क्यावरचे माठ फोडतोस, त्यातलं दही दूध दोन्ही चोरून खातोस. पण तीच सवय तुझ्या सवंगड्याला पण लागली. म्हणजे पेंड्या लकड्या बोबड्या कोतल्या सगळं त्याच्यात आलं, पण त्या कोतल्या पण एक होता. राधा म्हणते हा जो तुझा कोतल्या आहे हा मधल्या सुट्टीत माझ्या घरात येतो, बरोबर आहे ना. म्हणून म्हटलंय सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा. मधल्या सुट्टीत तुझी दुपारची घोराबिरा बांधणार की दुपारच्या वेळेत माझ्या घरात येतो. आणि ज्या वेळेस मी त्या मथुरीच्या बाजाराला निघून जाते तेव्हा हा काय करतो तुझा कोतल्या माझ्या घरात येतो, दह्या दुधाची नासाडी करतो, सगळा दही दूध कोणी खाऊन नाहीसा करून टाकतो शाप. मग माझ्या घरातला दही दूध कोणी खाऊन तुझा कोतल्या कसा झालाय बघ. अगदी अंगा मसार गोडी, बरोबर आहे ना. ह्याला आवर घाल तुझा कोतल्या आहे गुटगुटीत. हो पण बघा आता आली हवाय ना, अगदी साचा कसा मोठा आहे असं वाटतं महिना 5वा चालू आहे. म्हणून म्हणतोय तुझा
बदला हाय गुटगुटीत. याला पहिला आवर घाल, याला समजावून ठेव. माझ्या तर तडाख्यात भेटतात शाप नाहीसा करून टाकेन याला. याला धरून ठेव र, याला आवर घाल, याला पहिला कचरा घाल, याला मोठी धरून ठेव. परत माझ्या घरात याला येऊन चोरी करायची. पटला? ओ झिनांबुवा अरे सांगते राधा तुझा आणतोय राधा, सांगते राधा तुझा आणतोय राधा. असा येऊन माझ्या सुटीत तुझा बदल्या आहे गुटगुटीत. हे बोला नो बघते कसा आहे आता आला बघा बुवा. पण तुझा बदल्या आहे गुटगुटीत, तुझा बदल्या आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवला मुठीत, बदल्या आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवला मुठीत. तुझा बदला आहे गुटगुटीत, त्याला धरून ठेवला मुठीत. तुझा बदला आहे गुटगुटीत, त्याला धरून ठेवला मुठीत. कसा आहे स्वप्न कसा आहे बघा गुटगुटीत है ना. तुझा बदला आहे गुटगुटीत, तुझा बदला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवला मुठीत, बदला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवला मुठीत. तुझा बदला आहे गुटगुटीत, त्याला धरून ठेवला मुठीत. तुझा बदला आहे गुटगुटीत, त्याला धरून ठेवला मुठीत. गुटगुटीत त्याला धरून ठेवलं मुठीत, बदला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेवलं. तुझा बदला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेवलं मुठीत. तुझा बदला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेवलं मुठीत. सांगते मी राधा तुझा आणतोय माझा, सांगते मी राधा आणतोय माझा. असा येऊन बदल्या सुखीत बदला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेवला मुठीत. 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 अरे तुझा बदला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेवलं मुठीत. बक्षीस आहे प्रफुल्ल प्रकाश कदम, प्रवीण प्रकाश कदम दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आले मानाचा मुजरा करताना. मधु बघा मित्रांनो, या ठिकाणी रात्र थोडी संगफार शक्तिद्रयाची जी परंपरा आहे, कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी माझा लेखी विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती हा विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतो बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून
हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? मला वाटतं हा विषय मी शाहिरांना गेल्या वर्षापासून त्यांचा आणि माझा जेव्हापासून कार्यक्रम व्हायला लागलाय तेव्हापासून मी त्यांचा हा विषय शाहिरांवरती दिलेला आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की बुवा एका चांगल्या घराण्यातले शाहीर आहेत, निश्चित माझ्या विषयाला कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न करतील. कोणत्या सद्गुरूने सोडी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाची खरी भाषा आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. जर पटला, जर तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला हात घाला बुवा, पण वडाची साला मांग्याला लावायची नाही बुवा. नाही मग बुवा, चेंगल्या बोले एवढा. कारण त्यांना काय, त्यांना लई इंजेक्शन दिलेली आहे बुवाना, लई इंजेक्शन दिली. आज पण मी गवलन त्यांना थोडीशी आहे ना गुटगुटीत लावली, पण मला असं वाटतं बुवा आज प्रेमातच येतील. ते जरी प्रेमात आलं तरी निश्चित बुवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमची बारी ठेवाल त्याच पद्धतीने या ठिकाणी मी देखील माझी बारी ठेवणार आहे. म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय, म्हणायचं आहे काय लक्षात असावं. अहो ऐका हो शाहीर दादा, ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो आज. ऐका हो शाहीर दादा, हा विषय माझा सोडला हो आज. उत्तर देऊन थोडी राखावीला, नाही तर तोंडाव तुमच्या थू 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 कर समाज हो आज. आज तुम्ही चांगल्या घराण्यातले आहात म्हणून सांगतोय माझ्या विषयाला कुठंतरी आज हात घालण्याचा प्रयत्न कराल. आणि म्हणून बुवा माझ्या ग्रंथाचं, मी प्रत्येक शायराला सांगतोय माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडेफार तरी जवळ पोचतात तरी बुवा तुमचा विषय मान्य करेल म्हणून म्हणतोय. पण चुकीचं जर बोललो तर मी थुकन तो थुकनच, ही लोक पण सगळी बनतील जे म्हणलं बुवा थू है ना चांगल्या बोले. म्हणून ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो आज. ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो आज. देऊन थोडी राखावीला, नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज हो आज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज हो आज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज. नको मारू फुकटच्या या मोठ्या वडाई, विषयाशी माझ्या बुवा करतो लढाई रा. विजयाशी माझ्या बुवा करतो लढाई रा. विजयाशी माझ्या बुवा करतो लढाई रा. खोटं नाट बोलून जर का गेलीस चढाई, आज या रणात तुला लावीन रडाई मिया. आज या रणात तुला लावीन लढाई मिया. आज या रणात तुला लावीन लढाई मिया. गर्वाचा तुझ्या गर्वाचा तुझ्या आज उतरील मी मान. नाही तर तोंडावर तुझ्या तू करी समज हो आज. नाही तर तोंडावर तुझ्या तू करी समज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज हो आज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज. ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो आज. ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो आज. उत्तर देऊन थोडी राखावीला. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज हो आज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज हो आज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज हो आज. नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो अगदी जो वेळ कार्यक्रमाला निश्चितपणे वेळेचं बंधन आहे, पण आज खऱ्या अर्थानं ज्या आयोजकांनी या ठिकाणी कार्यक्रमाला संधी दिली ते माझे या ठिकाणी ज्यांना मी आता माझे आधारस्तंभ मानतो आदरणीय श्री विजयजी कदम साहेब यांनी ज्या कार्यक्रमाला संधी दिली
आयोजकांवरती एका बोकड्यात एका अंतर्गत एक विषय ठेवतो आणि माझी वारी या ठिकाणी संपवण्यामध्ये पडायचंय की गणरायाचा सोहळा हो गणरायाचा सोहळा चालेला हाल थोरात गणरायाचा सोहळा चालेला हाल थोरात हो आमच्या विजय कदमांच्या बघा आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादांच्या परिवारात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात गणरायाचा सोहळा चालेला हाल थोरात गणरायाचा सोहळा चालेला हाल थोरात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय गावांच्या बघा या परिवारात त्या काळी श्रीमातेचा आहे पाठीशी वरदान अरे पाठीशी वरदान अरे पाठीशी वरदान दरवर्षी सेवा करते गणरायाची देवाना गणरायाची देवाना गणरायाची देवाना या अंबा गावात सासुई सोहळा जोरात या अंबा गावात सासुई सोहळा जोरात आमच्या विजय कदमांच्या आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात गणरायाचा सोहळा चालेला हाल थोरात गणरायाचा सोहळा चालेला हाल थोरात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आणि म्हणून मित्रांनो ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो बुवांना पण त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि बुवा तुम्हाला वारी जेवढी अगदी तापून चुकून करता येईल तुम्ही निश्चित करा आणि बुवा तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो धन्यवाद